मी प्रतीक्षा हडकर सिंधुदुर्ग ओरोसमधून बोलते. मला ताई ही लिंक दिली मालती ताईंनी आणि मी इथं आले होते फक्त वजन कमी करण्यासाठी, कारण वजन हा माझ्यासाठी मोठा हेल्थ इश्यू झालेला होता. तर कारण काय होतं, सगळीकडे कारण डॉक्टर तर माझ्या पाचवीला पुजल्यासारखेच होते. कारण मला इतके हेल्थ इश्यू होते, पण ते मला वाटायचे नाहीत की माझे हे हेल्थ इश्यू आहेत आणि हे माझे काय कमी होतील, माझ्या बरोबरच राहणार आहेत अशी माझी मानसिकता पण होती. म्हणजे मला दम्याचा त्रास होता, मला वरचेवर सर्दी व्हायची, त्याचं दम्यात रूपांतर व्हायचं. डोकेदुखी, पित्त तर माझं असं असायचं ना की एक प्रवास केला किंवा काय थोडं जागरण झालं, खाण्यात जरी बदल झाला तरी मला पित्त व्हायचं आणि असह्य डोकेदुखी. आणि ह्या डोकेदुखीवर माझ्याकडे एकच उपाय होता, तो म्हणजे डोलो 650 mg ची गोळी घ्यायची, भरपूर तेल घालायचं आणि झोपून द्यायचं. काही करायचं नाही त्या दिवशी घरात. म्हणजे घरात मला लाईट पण सहन व्हायचं नाही आणि आवाज पण सहन व्हायचा नाही. माझी खूप चिडचिड व्हायची. म्हणजे माझी डोकेदुखी सगळ्यांची डोकेदुखी होऊन राहिलेली होती. म्हणजे एवढा त्रास असायचा. पण मला वाटायचं हे काय पित्त काय होणारच, असंच ते राहतच, त्याचा काय उपाय नाही. पण ताई इथं मालतीताईंमुळे इथं जोडले गेले आणि इथं आल्यावर कळायला लागलं आहाराबद्दल, माहिती मिळायला लागली. आपण आपल्या शरीरावर काम केलं पाहिजे ह्याची जाणीव व्हायला लागली. मग योगाच्या वर्गाला जॉईन झाले ताईंच्या. आणि पाय पोलिओचा आहे, त्याच्यामुळे तो उचलायचा पण नाही. आणि योगा करणं मला वाटायचं, ते मला फक्त रामदेव बाबांचे योगा माहित होते टीव्हीवर, आस्था चॅनेलवर बघून. म्हटलं आपल्याला काय जन्मात ह्या जन्मात योगा येणार नाही. मग ताईंनी मला सांगितलं होतं पाठीवर आणि पोटावर झोपता येतं ना, मग योगा जमतं. म्हटलं मग पाठीवर आणि पोटावर झोपून योगा करायचा आहे तर फार सोपा आहे योगा. मग म्हटलं मग करेन म्हटलं. पण तरी सुद्धा एवढं शरीर ताठरलेलं होतं की हात पण उचलायचे नाहीत. पाय तर पोलिओचा असल्यामुळे तू हातामध्ये धरायची आणि पाय फिरवायची, अशी अवस्था होती. आणि हे सगळे हेल्थ इश्यू होते. मग हळूहळू हळूहळू जमायला लागलं आणि जमता जमता मी हा सकस संतुलित आहार ज्यावेळी चालू केला, तर त्याचा मला रिझल्ट इतका खूप चांगला आला. स्किनमध्ये फरक पडलाच. माझी प्रतिकारशक्ती कमी होती. मला वाटायचं मला काय भरलंय, म्हणजे आमच्या मालवणी भाषेत, मला काय धाड भरली आहे. आपण अगदी सशक्त, म्हणजे तब्येतीने एकदम स्ट्रॉंग वाटायचो. पण आतून किती पोकळ होतो, खोकले झालेलो होतो, हे इथं आल्यावर कळायला लागलं. आपण आपल्यावर काम केलं, योग्य आहार घेतलं, योग्य न्यूट्रिशनची कमतरता होती ती भरून काढल्यावर वरचेवर होणारी सर्दी माझी कमी झाली. आणि सर्दी कमी झाल्यावर मग माझं दम्याचं प्रमाण कमी झालं. कारण सर्दीचं रूपांतर दम्यात व्हायचं. मला 2 वेळा इनहेलर ओढावा लागायचा. सकाळी मला इनहेलर ओढल्यावरच मला ओके वाटायचं, म्हणजे मी काम करायला सुरुवात करायची. आणि असं वातावरणात सुद्धा असं थोडं बदल झाला तरी हे व्हायचं, म्हणजे अस्वस्थ वाटायचं की बाहेर काय, म्हणजे स्लॅबच्या घरात कळायचं नाही बाहेर पाऊस पडतोय काय, विजा चमकतायत काय. पण मला कळायचं कॉटवर की बाहेर काहीतरी गडबड आहे बघा, पाऊस पडतोय जोरात, असं मी यांना सांगायची. कारण मला तो लगेच म्हणजे छाती भरून यायची. पंप मी कडेलाच ठेवलेला असायचा ड्रावरला, तो लगेच घ्यायची नाही, ती ओढायला सुरुवात करायची. म्हणजे इतकं मला ते, म्हणजे ड्रग्ज ऍडिक्ट लोकांसारखं तो पंप हवाच सोबत. नाहीतर कारण श्वासाची किंमत काय असते ते दम्यावाल्यालाच कळतं ताई. आणि आता हा सकस संतुलित आहार मी यापूर्वी पण घेतला होता. तर माझ्या एका नर्स एक होत्या आमच्या, त्यांनी सांगितलं, मी 20 किलो वजन कमी केलं. मला वाटलं फक्त वजन कमी करायचंय, मला पण द्या म्हटलं. आणि घेऊन आले. 4-5 दिवस घेतलं आणि मला पायीचा त्रास सुरू झाला. त्यांना विचारलं, ते म्हणाले काय होत नाही हो, तुम्हाला असेल हो, त्याच्यामुळे झालं असेल. आता त्यांनी पण हात वर केले. आता मी काय करणार? मग मी गप्प बसले आणि तो आहार तसाच ठेवून दिला. थोडक्यात सांगायचं ना, खरं ताई तर पिशवीत एका बांधला आणि एका बाजूला ठेवला. कारण हे पण मरणार, तुला कोणी सांगितलेलं हे नसते उद्योग करायला, जमत नाही तर कशाला करायचं. मग ह्यांचं बोलून घ्यायचं. मला आधी टेन्शनच होतं, शारीरिक त्रास होत होता आणि आर्थिक पण मला चटका बसलेला, कारण मी भरपूर घेतलेलं ते. आणि म्हणून मग मी ते बंद करून ठेवलं. आणि ज्यावेळी ताई आमच्या बरोबर पिकनिकला होत्या आणि ताई अफ्रेश पीत होत्या, आम्ही सगळ्यांनी चहा आणि भजीची ऑर्डर दिलेली होती आणि ताईंनी फक्त भजी घेतली पण अफ्रेश घेतलं. तर मला, माझ्याबरोबर माझी मैत्रीण होती नॅनदा वाघ, त्यात म्हणाल्या, अगं ह्यांचं काय ते, त्या बघ ना किती छान दिसतात, अगदी परफेक्ट आहेत.
आणि त्या पितायत बघते काय ते प्यायला पाहिजे. मी म्हटलं ते प्यायचं नाही, त्याने मूळव्याध होतो. कारण मॅडम मला माहित नव्हतं. मग मी तसं सांगितल्यावर ती पण बिचारी गप्प राहिली आणि मी पण गप्प राहिले, म्हणजे काय बोलले. पण ताईने ऐकलेलं. ताई आमच्या घरी आल्या, विचारलं नाही तू काय खात होतीस ते दाखव. मग मी ती पिशवी उघडून दाखवली. म्हटलं, ताई म्हणाले हेच खायचं आणि हेच खायचं म्हणून सांगितल्यावर कसं खायचं त्याचं आधी परफेक्ट लिहून दिलं मला डब्यात. ह्याच्यातलं एवढं घ्यायचं, ह्याच्यातलं एवढं. तुमच्याबरोबर मीटिंग पण करून दिली. त्यावेळी मी सांगितलेलं बघा तुम्हाला, की मला जेवणामध्ये भात आवडतो. मला भात फक्त सोडायला सांगू नका. पण तुम्ही सांगितलं भात कशा पद्धतीने खायचा, डाळ किती यूज करायची, प्रोटीनची किती कमतरता आहे तुम्हाला, ते सगळं जाणीव करून दिला. रोज ऐकायला सांगितलात. रोज ऐकता ऐकता, इतरांचे एक्सपिरियन्स ऐकता ऐकता 32 किलो 35 किलो वजन ह्यांची कमी होतात, तर माझं का नाही होणार, ह्याची जाणीव होऊन मी माझ्यावर काम करायला लागले. आज एवढा रिझल्ट आहे. 2 वेळेचा पंप पूर्णपणे थांबलेला आहे. म्हणजे धुळीची ॲलर्जी होती. आता धुळीची ॲलर्जी म्हणजे रिस्क घेत नाही मी धुळीमध्ये. पण वरचेवर जी सर्दी व्हायची की नाही, ती आता थांबली आहे कुठेतरी. त्याच्यामुळे त्याचं रूपांतर दम्यात होत नाही. पोलिओच्या पायामध्ये जीव आहे. कारण मी योगाच्या वर्गावर आता व्यवस्थित म्हणजे स्पॉटलाईटला ताई मला ठेवतात. आसनं आदर्श होतात. पुन्हा स्किनमध्ये फरक पडलाच आहे. आणि महत्वाचं म्हणजे मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट झाले वर, म्हणजे तिथं आपल्या योग्य आहारशैलीचं मार्गदर्शन मिळाल्यावर 2.5 महिन्यात 13.5 किलोचा वेट लॉस केला. वेट लॉस म्हणण्यापेक्षा फॅट लॉस झाला. आणि बऱ्याचपैकी इंच लॉस पण बऱ्यापैकी झाले. ट्रिपल एक्सेल वरनं एक्सेल वरती आले. म्हणजे खूप बरं वाटतं. आता कुठचेही कपडे घालते वेळी टेन्शन येत नाही. नाहीतर माझ्या मुलाने एकदा मला सांगितलेलं, आई तुझी ड्रेस घालू नकोस, तुझी जाडी ठळक दिसते. मला तो ठळक शब्द एवढा लागलेला. मी म्हटलं बापरे, म्हणजे मी कधीच कुठचे जसे साडीशिवाय दुसरं काही वापरू शकणार नाही असं वाटत होतं. इथं आल्यावर 27 मध्ये जॉईन झाल्यावर आपल्याला आपल्या मनासारखं जगता यायला लागलं. थँक्यू 27 फॅमिली. आणि मी हे प्रॉडक्ट मॅडम मुलाला, म्हणजे माझं आमचं पार्थचं आणि माझं चांगलं बॉन्डिंग असल्यामुळे मी त्याच्याशी सगळं शेअर करते. तर त्याला म्हटलं पार्थ, हे जरा महाग आहे ना रे. तर त्यावेळी त्याने एक वाक्य म्हटलेलं ते मी इथं सांगू इच्छिते, की त्याने एकच सांगलं, आई त्याच्यापेक्षा तू महाग आहेस. त्याच्यामुळे ह्या सगळ्या फॅमिलीचा सपोर्ट असल्यामुळे. आणि आता मॅडम आमच्या फॅमिलीत आम्ही सगळी जण घेतो. मी माझ्या नातेवाईकांना तर सगळ्यांना सांगत असते, की बाबा हे घ्यायला पाहिजे, ह्याची गरज आहे आपल्याला. आणि खूप खूप हॅप्पी आहोत आम्ही. आमच्या ह्यांचं मॅडम घोरणं पण कमी झालंय. हे मला सांगावंसं वाटतंय. कारण मी घोरले हे ना, की मला पटकन जाग यायची. ह्यांना लगेच ते ऐकलेलं होतं ना, कुशीवर परतून ठेवा. कुशीवर झाले तरी घोरतातच, काय फरक पडत नाही. पण आता मला जाणवतं हे कमी घोरतात. त्यामुळे त्या दिवशी मला जाधवताई कोणतरी आमच्या एक्सपिरियन्स सांगितलेला. त्यावेळी त्यांनी सांगितलं, त्यावेळी मला पण म्हटलं मी आता लक्ष ठेवणार. म्हटलं आमच्या ह्यांचं कमी झालंय काय, तर हो झालंय. म्हणजे हे पण होतं. म्हणजे ह्याच्यासाठी कोण जॉईन झालं नसलं तरी जॉईन होऊ शकतो आपण. थँक्यू. इथं योग्य प्रतीक्षाताई, किती मार्गदर्शनामुळे. वर्षापासून अस्थमाचा प्रॉब्लेम होता? अस्थमा मला ताई लहानपणी होता. आणि मला म्हणायची हे अस्थमा म्हणजे दमेकरीच म्हणायची. माझी सासूबाई म्हणायची ही दमेवरी माझी सून आहे. म्हणजे आई आजोबांना होता, आईला होता. त्याच्यामुळे मला वाटायचं मला हा कायम राहणार. आणि लहानपणीचा मध्यंतरीच्या तरुणपणात थोडा कमी झाला. आणि नंतर परत 40शी नंतर परत खूप डोकं वर करायला लागला. म्हणजे 35-40च्या दरम्यान मला सारखा त्रास व्हायला लागलेला. आणि आता माझं वय 53 आहे. आता तर म्हणजे जसं जसं हे होत होतं तसं स्ट्रॉंगली. आता एक हो पूर्ण वर्षभर झालंय नाही जास्त पंप लागत मला. आणि मी पाऊण महिन्याला सरासरी, म्हणजे 1 महिना पण नाही. आमचे डॉक्टर आहे तिथं अस्थमा स्पेशालिस्ट फुफ्फुस तज्ञ कोलते. त्यांची फाईल माझी बघितलं ना, एवढी अशी पॅक आहे. ते सुद्धा एका प्रिस्क्रिप्शनवर 4 ते 5 वेळच्या इंट्राय लिहितात. कारण काय, कारण माझं सारखं जाणं असतं त्यांच्यात. जाणं होत होतं. आता नाही, वर्ष झालं गेले नाहीये सरांकडे. थँक्यू. यस. शेटे चलो, सरांचं जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण हडकरताईंसाठी. अजून मी प्रश्न विचारणार होते,
कारण का की एकट्याला महाग वाटत होतं आणि आता घरातल्यांना सगळ्यांना कसं स्वस्त वाटतंय. काही नाही, फक्त लोकांना मदत केली की हे सगळं फ्री पण पडतंय. मग घरातले काय, पद्मजा मॅडम त्यांच्या डॉगला पण घालतात, कारण खावावा म्हणून न्यूट्रिशन, कारण मॅडम स्वस्त. तेच आता अजून एक सांगते. आम्ही ना आमचं मांजर आहे हं. त्याच्यासाठी न चुकता कॅट फूड आणायचो. हा, कॅट फूड घालायचो आणि मांजर एवढं भारी ते, म्हणजे आहे गावठी साधच आहे, काय बाहेर जाती वेगळ्या जातीचं नाही. पण ते कॅट फूड खायला लागल्यावर दुसरं काहीच खात नाही. पण आम्ही न्यूट्रिशन खायला टाळाटाळ करायचो. म्हणजे कशाला गरज आहे, आम्ही जेवतो. वडा जनावरांना चांगला कळतं. लागतोय, भजी चांगली लागत्या, चहा लईच चांगला लागतोय, बासुंदी चहा. आणि मग ते काय फूड खाणार. पण त्याला कळतंय नेमकं काय खायला पाहिजे आणि काय नाही खायला पाहिजे. आपल्याला याच गोष्टी माहिती नाहीत. फक्त 2.5 इंचाच्या जिभेला काय पाहिजे ते आपण म्हणतो. खाली काहीच टेस्ट नाहीये तरी पण. पण मी तुम्हाला सांगू का, काहीच नाही. आपण आपल्यावर थोडं प्रॉब्लेम आल्यावर जागे व्हायलोय ना, ते लवकर व्हायला पाहिजे. चांगलं असताना चांगलं कसं राहील याचा विचार करायला पाहिजे. चांगलं असतानाच चांगलं ठेवा, खूप चांगलं राहतं. आम्ही सगळं बिघडल्यावर सुरुवात करून त्याच्यानंतर त्याला रिकव्हरीला किती वेळ लागतोय हे अनुभवलंय. म्हणून सारखं वाटतं, की ज्यांना काहीच प्रॉब्लेम नाही ना, तर आता होय, आता चुलीवरचा चहा पण देतात. हो, आता लई सगळं चुलीवर येणार आहे. थांबा जरा. आता युद्ध, गॅस कमी हे नाही आहे. त्याच्या आधीपासून चुलीवरचंच एवढं आता हे चालू झालंय. परत बॅक टू पॅव्हेलियन सारखं झालंय आपल्याला. परत चला मागं 40 वर्षापूर्वी. जुन्याच त्याच्याशिवाय चालू. आरोग्य भेटणारच नाहीये. एवढी सगळी ती लाईफस्टाईल लई अवघड आहे. त्याच्यापेक्षा आधीच आत्ताच सुरुवात करा. त्यामुळे जोरदार क्लॅपिंग करू आपण हडकर ताईंसाठी. आणि आता